speaker. Good morning, sir. Speaker, sir, under subsection 2 of the section 49, the rule of procedure and conduct of business of the Goa Legislative Assembly, I may be permitted to postpone the unstarred elective number 149 and 102 to be next sitting either on the 8/8/25 of the present session of Goa Legislative Assembly. Yes. Unstarred. Yes. मुखेलमंत्र्याची हांव दखल घेवन हें सांगूंक सोदतां. पयर आमी एक ग्राम सेवकाचो इश्यू हाडिल्लो. मागीर हें जातकर हांगा डिमांड जातकर हांवें एक RTI घाली. आनीक तुमचो विजिलन्स डायरेक्टराक हो ऑरवील वालिश म्हणटा ताजेर रिकमेंड केला डायरेक्टरान ताका सस्पेंड करचो. चीफ सेक्रेटरीन रिकमेंड केला सस्पेंड करचो. डायरेक्टर पंचायत ताका करना हें म्हाका रिप्लाय दिल्लें आज. करिना ताका? हा करिना? ना करना म्हणून. स्पीकर सर, हांव फायल मागून घेता आणि कितें जालां तें पळयता सांगता ताका. ना हें जावंक जाय नाजाल्यार दिस इज अ कंप्लीट कॉलेप्स ऑफ हांव एडमिनिस्ट्रेशन. फायल मागून घेता आणि तेन्ना तुका सांगता. कित्याक हें तुमचें आयिल्लें आहा म्हाका. ओके. Yes. Yes. Start question 1. Sri Ganesh Kankar. फायल घेवन यो. No. Yes. Start question 2. Kedar Naik. Because I may be permitted to ask question number 2B. 2B. Speaker sir, राव आन्सर सांगून यो. because a question I विचारलेलो the various subsidies and support prices provided by the government to aid its agriculture sector to focus on paddy cultivation and horticulture with details of beneficiaries from Saligam constituency since March. So, Speaker sir, हेजेर म्हाका first question घेवपाक जाय की हार्वेस्टिंग मशीन्स जी आसा Saligam constituency माती मोव आणि उदक भरलेले आसना कारणान स्पीकर सर हार्वेस्टिंग मशीन आसा ते पर आवर चार्ज करताले. आता भितर 18 मिनटां वाडयल्या पण पर आवर आणि 1 एकर जमीन. सो स्पीकर सर आमच्या शेतांनी आमच्या 5 पंचायतीन मेजर शेतां जाता त्या 5 पंचायतींनी हार्वेस्टिंग मशीन घातले काय तेका ऑलमोस्ट 1.5 आवर एक म्हणजे 1 एकर 4000 स्क्वेअर मीटर शेत हे करपाक लागून 1.5 वर लागता. आणि तेका लागून स्पीकर सर एवरी इयर शेतकार भाव जे आसा हांकां एक्स्ट्रा पयशे फारीक करचे पडटा. स्पीकर सर तशेंच आनीक रोपणी जेन्ना आमी रोपणी लायता आनी ती आतां स्पेशल ट्रान्सप्लांट करपाची मिशिनां आयल्या ती मिशीन सुद्दां आमच्या साळगांव मतदारसंघाची शेतां आसा सालिगांव पिलेन निल्ला गिरी सांगोळडा हे मिशीन घालपाक जायना. सो तेका लागून तांकां मॅन्युअली ती रावची पडटा रोपणी. सो हेजेर स्पीकर सर सबसिडी कांय ना. मॅन्युअली लेबर घालून जर लायतलो जाल्यार हेजेर सबसिडी कांय ना. म्हाका ऑनरेबल मिनिस्टरान आन्सर दिवचें की पयले एक आमचे हार्वेस्टिंग मिशिनाचे 1 वर 18 मिनटां आसा ते 1.5 वर करचें आनी सेकेंड आमचे रोपणी जी लायता हातान मॅन्युअली लेबर घालून हेजेर सबसिडी ना ती सबसिडी तेंच्यांनी आमकां दिवची. स्पीकर सर जालें तुगेलें फर्स्ट क्वेश्चन सबसिडी जाय तुका फर्स्ट क्वेश्चन हय सर. सबसिडी सबसिडी टायम वाडोवचो 1.5 वर करचें. आ 1.5 वर करचें. 1 वर 18 मिनटां आसा ते 1.5 वर करचें एक एकराक लागून. हार्वेस्टिंग मशीन 1.5 वर 1 वर 22 मिनटां. टायम वाडोवचो हय टायम वाडोवचो. टायम वाडोवचो. अरे कित्याक विचारता टायम दिल तुका आ बरें गूड ओके. आ सो आनी रोपणीचेर सबसिडी आसा न्ही ती आमच्या थंय लेबर घालून लावची पडटा. रेवट शेतां आसा आमची ते मिशीन चलना ट्रान्सप्लांट करपाचें मिशिनान रोपणी जायना. काय ऐकू येना. Yes. सारखे येल ऐकवा येतलें. ऑनरेबल मिनिस्टर आमची थंय रोपणी लायतात न्ही थंय मिशिनां घालून मिशिनां चलना आमच्या हितून. बटन ऑन हा मरे व्हॉल्यूम वाडय. तो आमचे लेबर आसा न्ही वाडे वाडे मशीन सांग आता सांग उलय. ऑनरेबल मिनिस्टर आमच्या सालिगांव रेवट जमीन असल्या कारणान थंय मिशिनां चलना ट्रान्सप्लांट करपाची म्हणजे मिशीन घेवन रोपणी करता पळय ती
सो ताका लागून आमकां मॅन्युअली करची पडटा पूण मॅन्युअली जर करीत जाल्यार लेबरांची सबसिडी कांय ना सो ती हांव रिक्वेस्ट करतालो ऑनरेबल मिनिस्टराक ती आमकां सबसिडी दिवची कित्याक थंय मिशीन घालून आमकां कसलोच फायदो जायना मिशिनाचेर हें आसा सबसिडी आसा. स्पीकर सर तुमचे हे पळय आसा लक्षांत घेतला आमी आनी ताका लागून आमी जे हेजे हे आसा पर हेक्टर फाटल्यान पर लायन हे मटेरियल रोवपाक बिवपाक सगळें तुमकां आमी आमची हे आसा कितें आसा ताका सबसिडी आसा आनी सबसिडी मागीर आमी तुमकां दिवंक शकता मागीर तुमी मागपाचें आमचे कडेन. हय मॅन्युअली केल्यार तांकां ओके आमी एक अपील करुया करूं करुया गव्हर्मेंटाक. Speaker sir, continuation with the agriculture minister, आमच्या under the Goa state अमृतकाल agriculture policy, आमी ते considered करपाचे आसा. Definitely म्हणजे ज्या जाग्याचेर आमी तुझे हे मशीन हे करू शकना आणि मॅन्युअली काम करता कारण खूप कमी शेतकरी आता आसात की जे स्वतः प्रॅक्टिकल अशा पद्धतीचे काम करता. आमी जर बाकी सगळीकडे दिता आमी पॅडी तुझ्या हेका दिता रब्बी फॉर द 25 पर केजी दिता खरीपाक 26 रुपीज पर केजी दिता आणि 2 रुपीज पर केजी फॉर द गव्हर्मेंट ऑफ द इंडियाची MSP दिता. हे सगळे असताना सुद्धा डेफिनेटली अमृतकाल पॉलिसीच्या अंडर त्याचो विचार करता एक ताजेर अमृतकाल पॉलिसीन आसा पण ताजेर फ्रेमवर्क आणि गायडलायन आमकां ठरोवपाक जाय. एकदा गायडलायन ठरली कितले दिवपाचे अकॉर्डिंग टू दॅट लेबर यूज करप आणि कितले आमी गोंयकार लावपाक तुमी कितले जाण वापरतात त्यानुसार आमी विचार करता. त्यामुळे खरं म्हणजे RDAच्या मार्फतूय बी हो प्रपोजल विचार करपाक काय हरकत ना. म्हणजे आमी RDA जे आमचे वर्कर जे पंचायतीन लिस्ट करतात तांकांच थंय यूज करून तांकां ते पयशे दिवप कारण काम केल्या उपरांत ताका सायड बाय सायड पयशे दिवप ह्या हेतू सुद्धा आमी वर्किंग करूं येता. त्या मनरेगाचे कामगार अंडर RDA त्याचो विचार डेफिनेटली ह्या फावटी आमी करता. RDA आनी एग्रीकल्चर डायरेक्टराक बसून एकदा जॉयंटली ठरोवपाक लायता. एग्रीकल्चर मिनिस्टराचें तेच विजन आसा. ऑनरेबल चीफ मिनिस्टर ती रिक्वेस्ट आहा की टायम आसा तो मातसो वाडोवचो देड वर करचो हार्वेस्टिंग मशिनाचो. टायमाचो हांव डेफिनेटली विचार करपाक लायता काय करना हार्वेस्टर मशीनचो. स्पीकर सर क्वेश्चन नंबर 2 आशिल्लो म्हणजे पेस्टिसायड आनी इन्सेक्टिसायड जे आसा हे स्पीकर सर आमच्या गोंयांत शॉर्टेज आसा सो एवरी टायम आमकां आमचे सगळे गोंयचे शेतकार आसा हांकां बांदे वचून घेवचे पडटा सो हेका लागून ती शॉर्टेज आसा ती म्हाका दिसता तेंच्यांनी हांगा अवेलेबल करून दिवची सो हेजेरूय हांव ऑनरेबल मिनिस्टराक सांगूंक शकता. आमी हेजेर हें पळयता आनी कोणी गोंयकार तर म्हापशा बिपशा त्या वाटच्यान तरी एजन्सी घेवन तो विकूंक शकता. थंय पळय कोणी आसता दिसल्यार जाल्यार एक नंबर जाता शेतकऱ्यांक आमी ताका हें दिता मान्य करता ताका कोण घेता तो. आनी दुसरें आमी आतां मँगो आंबे बिबे रोवपाक आसा पळय ताका सबसिडी दिता पीठ मारपाकूय सबसिडी दिता कळ्ळें तुका आंब्याचे खड्डे मारपाक आनी आमचे तुमी जाण आसतले आमचे मनकुराद आंबे जे आसा दुसरो क्वेश्चन तोच आसा थर्ड क्वेश्चन दी सांग. हांव रिक्वेस्ट करता की डिपार्टमेंटाचे हे लोकूय आसा की तेंच्यांनी एक बार्देजान आमकां एक तें एजन्सी अवेलेबल करून दिवची एवरी इयर आमकां सगळ्यांक बांदे वचून थंयच्यान आमकां हाडचे पडटा. ठीक आहे सर ताका पेस्टिसायडची शॉर्टेज ना ओके त्या पद्दतीत आमी यूज करता आसतना ज्युडिशियल ते यूज करपाक जाय कारण एक्सेस मोठ्या प्रमाणात पेस्टिसायड मारपूय योग्य न्ही. ताका एक सर्टन क्रायटेरिया तो फॉलो करप गरजेचो आसा. पयलीं सारकें म्हणजे भन्ना आमी जर सारे त्या पद्दतीत मारपाक लागले म्हणजे रेजिनाल्ड तुका गायड करू शकता त्या बाबतीत म्हणजे सारकें कारण ताच्या बारीक कॉस्ट मोठ्या प्रमाणात एग्रीकल्चर अवेलेबल आमकां ना ते थंयच्यान हाडचे पडटा बांद्याच्यान हाडचे पडटा बारीक सुद्दां. हय स्पीकर सर क्वेश्चन 3 म्हाजो स्पीकर सर आमची गोंया मानकुऱ्यांत आमी एक फामाद म्हणजे कोणी एप्रील मे म्हयन्यान भायरच्यान कोण यो बॉम्बेकार आमचे कडेन आयलो काय पयलो मागता तो मानकुराद आंबो. स्पीकर सर ओवर द इयर्स इल्लो करून आंब्याचें मानकुराद आंब्याचें पीक जें आसा हें कमी कमी जायत वयता सो ताका लागून म्हाका दिसता आमी ग्राफ्टींग कलमां जी आसा ही आमी सुबेज दिवपाची गरज आसा आनी आमच्या हितून गोंयान एकूच मानकुराद न्ही म्हणजे शिवोलेन दुसरो आंबो मेळटलो आनीक दुसऱ्या गांवांत दुसरो आंबो मेळटलो सो म्हाका दिसता ही कलमां ग्राफ्ट जे आसा हे दिवपाची सामकी गरज आसा. हांव ऑनरेबल मिनिस्टराक रिक्वेस्ट करूंक सोदतां की म्हाका दिसता चडांत चड आमी अवेरनेस करून ही कलमां जी आसा ही वाडपाची कित्याक आमचो एक हें आमची वळख ती मानकुराद आंबो आनी आमचो प्रायड तो सो हेका लागून मॅक्झिमम म्हाका दिसता मानकुराद आंब्याची पीक जावपाक जाय आनी हेका लागून ग्राफ्टींग करून आमची कलमां आसा ही वेरियस जाग्याचेर तुमी धाडची हेज्या बद्दल मातशें म्हाका स्पश्टीकरण. आमी झाडां जी आंब्याची माडाची जी आसा खूब आमी पयलुच्यान दितात आनी तितूंत मानकुराद आंबे जे आसात ते गरजेचे आसात आमकां जाय ते गोंयकाराक जाय ते
आनी तेका आयज ते आमी मारपाकूय पिट्स मारपाकूय आमी पयशे दिता जशे बाकीचे स्टेडीन दिता की खड्डे मारपाक अमके पयशे दिता खड्ड्याक मार तशें आमी आतां आमी दवरला आमी खड्डे मारपाक पयशे दितले तुमकां आनी ते पयशे प्रत्येक खड्ड्या फाटल्यान आमी पयशे दितले तुमकां आनीक जवळ जवळ 600 रुपया एक खड्डो मारपाक एक आंब्याचें झाड घालपाक म्हणजे तुम्ही आंबे चड काडचे पिकोवचे आनी आमकां आनी तेजे मार्केट भायर बीन डिमांड खूब आसा हिंदुस्थानात डिमांड आसा ते भायल्या ते बरें आसना ते तोतापुरी तेका ते खायना ना आमी लोक गोंयचे लोक आंबे मँगो मानकुराद भायल्या लोकांक मँगोराद एक्सपोर्ट मानकुराद म्हणजे ते डिमांड आसा तुवें कितें जमीन आहा तुवें एक्सपोर्ट करपाक आमकां गोंयकारांकूच कमी पडल्या सध्या तुगेली जमीन कितली आसा म्हाजे कडेन जमीन ना घे मरे आनी लाय मरे आंबे थोडे एक्सपोर्ट कर तेका लागून आमकां गोंयकारांक आंबे खावपाक मेळना तर आसता तेका लागून आमी गोंयकारांनी आंबे लावपाक जाय मानकुराद आंबे आमचे फेमस कसो 500 रुपया कशें एक अमाउंट एक्सपोर्ट करपाक आनी आमकांच खावपाक ना म्हणून तेका लागून मातशी वाडोवंक तेका लागून चड झाडां रोवपाक आमचे डिपार्टमेंट थंयला तेका लागून खड्डे मारपाक पिट्स मारपाक पयशे दिता आमी 600 रुपया एक पेटी मारपाक म्हणजे तुमी तुमच्या जमीन जाल्यार घाला तुगेली जाल्यार जमीन आंबे घालात आमी चड करुया मानकुराद एकदम बरें जातलें हेजेर ऑनरेबल मिनिस्टर मातशें अवेरनेस जावचें आनी जाता इतलें आमी हेजेर म्हणजे इम्पॉर्टन्स दिवन हे लावया थँक्यू हय निलेश काब्रा आम्ही हार्ड रॉक कल्टिवेशनाक 2 lakhs पर हेक्टर ही आम्ही सबसिडी दिता नॉर्मल कल्टिवेशन आहा ताका 60,000 रुपीज पर हेक्टर ही आम्ही स्पेशली फॉर द मानकुराद कल्टिवेशना खातीर दिता जस्ट फॉर द इन्फॉर्मेशन आणि त्याच बरोबर मानकुरादा खातीर GI टॅगिंग घेवपाचें आमी फायनल स्टेजीत आसा म्हाका दिसता गोंयकारांक मानकुराद आंबो खूब आवडीचो आणि समेस्त खंयसरूय भायरसुल्ले लोक म्हणजे कंपॅरिजन जर हापूस आंब्या कडेन सुद्दां करीत जाल्यार गोंयकार मानकुराद आंब्या सारकी ताका टेस्ट ना ताका आमी म्हणटा बट हे म्हणून जावचें ना त्या ती समेस्त गोंयकारांनी नवीन प्लांटेशन जावपाक आमी जाणटेल्यांनी रोयिल्ले तीच मानकुराद अजुनूय खायत आसा आमी मानकुराद आंबे लावपाकूच पळयना आमी फक्त म्हणजे भाशण केलेंच म्हणून जावचें ना मानकुराद आंबे लावपाकूय लोकांक प्रमोट करचें पडटलें हार्ड रॉक जाणांनी अवेल केला आज मेरेन हांव तुका जाय जाल्यार पळयता आनी सांगता म्हाका कितें कोणाक खबर नाही की आमच्या हे जो आहा पळय न्ही सिटीजन चार्टर ऑफ द एग्रीकल्चर डिपार्टमेंट ताचेर क्लियर कट आसा म्हणून हांवें मुद्दामून उठून उबे रावन सांगपाचें कारण तें की एका हेक्टरान जर मानकुराद आंबे जर कलमां लायता आसत जाल्यार आमी 2 लाख रुपया सबसिडी दिता निव्वळ त्या खातीर कळपाक जाय म्हणून सांगलें म्हणून गोंयकारांनी मानकुराद आंबो झाडां लावची जेणे करून इन फ्युचर एटलिस्ट फुडल्या 5 वर्सांनी मानकुरादाचें पीक हे खूब मोठ्या प्रमाणात जावचें आणि आता आमचो एग्रीकल्चर मिनिस्टर तेच सांगतालो जर पीक वाडटलें आसत जाल्यार नवीन भुरग्यांनी बी ह्या एग्रीकल्चर सेक्टरात येवपाची गरज आसा श्री निलेश काब्रा सॅपलिंग डिस्ट्रीब्युशन जेन्ना आसता न्ही सॅपलिंग डिस्ट्रीब्युशन तेन्ना मॅक्सिमम काजू हे मानकुराद आंबे सॅपलिंग स्पीकर सर हांव ऑनरेबल मिनिस्टर रवी नायकबाब असो हांगा ताका विचारपाक जाय जे एनेक्शर 3 तेणें आन्सर दिला स्पीकर सर द डिटेल्स ऑफ प्रोग्रेस मेड बाय द एग्रीकल्चर सेक्टर पूण ते हितू भितर स्पीकर सर हांवें पळयला 2021, 21, 22, 22, 23, 23, 24, 24, 25 एरिया जे पॅडी अंडर रायसा अंडर पल्सीस अंडर सगळे घातल्या तितू एरिया जी आसा ही प्रोग्रेस म्हणटा पूण एरिया पळोवपाक गेल्यार ऑलमोस्ट सेम आसा सगळे एका सेम आसा हांव ऑनरेबल मिनिस्टराक प्रश्न विचारूंक सोदता ह्या आन्सराचेर की जर प्रोग्रेस इन एग्रीकल्चर म्हणजे एरिया वाडपाक जाय आणि हे प्रोग्रेस तुम्ही हांगा दाखयला तर एरिया खंयचे सेक्टर वाडूं ना तर तुम्ही पळयचे तुमच्या उत्तरान सो तुम्ही हेजे खातीर फुडें एरिया वाडोवपाचे खातीर तुमचे स्वता तुम्ही कितें करतले स्पीकर सर स्पीकर सर एरिया वाडल्या एनेक्शर 3 तुजो एनेक्शर 3 नाही रे टू बी त्याचंच क्वेश्चन सप्लिमेंटरी कोणाचो हे जरा न्हिदला तोच तोच झाडांचो ओके करुया एनेक्शर 3 तू एरिया पळय स्पीकर सर एरिया पळोवपाक गेल्यार 2021, 21, 22, 22, 23, 23, 24, 24, 25 सगळे एका सेम आसा पल्सीस ग्राउंडनट शुगर केन आर्कनट मँगो बनाना पायनॅपल ऑलमोस्ट सगळे सेम आसा सो प्रोग्रेस कसो जाता म्हाका खबर ना प्रोग्रेस म्हणजे कितें तुवें आतां एरिया जी आशिल्ली ती जर वाडयल्या एवरी इयर वाडयल्या आता का तुमकां प्रोग्रेस करा म्हणटालो
वाढल्या 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 रे ना काय ना वागे हा वाचू सगळे वाचू तुगेले चष्मा लाय चष्मा लागे चष्मा लागलो घे because sir हांव example एकूच दिता in the year 2021 पेडी म्हणटात ते कॅरीफ सिजनान आणि टोटल रबी सिजन 32,677 in the year 2021 32,347 in the year 22-23 31,519 in the year 23-24 32,477 in the year 24-25 32,613 म्हणजे कितें स्पीकर सर प्रोग्रेस ते एरिया भितर जावपाक जाय हेजेर मातशें लक्ष घालचें पत्रावान अशें म्हणजे ठीक आहे सर एरिया वाढले बरे गोंयांत तशी आमच्या जमनीची स्कॅर्सिटी आसा ना ना आमी आसा तीच जमीन जरी शेता खातीर राखून दवरली आणि तितूनच जरी शेतां केली आसत जाल्यार ती खूप मोठ्या प्रमाणात जावपाक शकता आणि बाब निलेश काबराल यांच्यानी विचारला ते जर आमी हॉर्टिकल्चराचे आमी जर पेमेंट्स जर पळयत शेतकऱ्यांक आणि ते एवरी इयर तशें पळोवंक वचत जाल्यार वाडत गेल्या हाज्या वयल्यान प्रूव जाता की आमी गोंयकार आमचो हॉर्टिकल्चर सेक्टरात खूप मोठ्या प्रमाणात येवपाक लागला बिकॉज इट इज अ कॅश क्रॉप आणि दॅट प्रूव्ज दॅट म्हणजे आमी एग्रीकल्चरा कडेन खूप मोठ्या प्रमाणात लोकांचो कलय आसा आणि लोक आता हॉर्टिकल्चरांतल्यान पेमेंट घेवपाक लागला यू डोंट कंपेर विथ ओनली विथ दॅट एरिया पण आमी आमच्या सरकाराचें धोरण निश्चित आसा की आसा ती लँड सांबाळून दवरून अजून खाजन लँड आणि बाकीच्यो लँड रिवायव करपाक जरी जाले आसत जाल्यार सुद्दां खूप मोठ्या प्रमाणात आमी एग्रीकल्चर प्रोड्यूस करपाक शकतले स्पीकर सर हांव ऑनरेबल सीएमाची तूं मान्यता दिता तुम्ही तुमच्या गावांनी तुम्ही करता आम्ही माझे हांव आमच्या गावात फक्त प्रश्न आशिल्लो 225 टन आम्ही या वर्साक भाजपी केली हॉर्टिकल्चराचे पण तितून रिपोर्टान कितें येना स्पीकर सर जेन्ना एक प्रश्न जेन्ना ऑनरेबल एमएलए मागता ती रिपोर्टान कितें लागना प्रोग्रेस जो आसा डिटेल्स ऑफ प्रोग्रेस मेड बाय द एग्रीकल्चर सेक्टर हे जेन्ना म्हणटा पळय हे रिपोर्टान येवपाक जाय सीएमान सांगले म्हण लोक मागीर हे काटा दाखयता आमकां अरे तुझे सीएम म्हणटा अशें म्हणटा आनी हांगा कांय दाखयना म्हण तो कित्याक येना अशें म्हाजे प्रश्न तेका इतलेंच आनी कांय ना आमदार बाब निलेश काबले यांनी सांगला त्या प्रमाणे त्यांच्यानी हॉर्टिकल्चर एग्रीकल्चर कंबाईन करून तो रिपोर्टिंग करपाची गरज आसा हेन्सफोर्थ एग्रीकल्चर डिपार्टमेंटान त्याची दखल घेवची श्री वेन्झी वेगस जे भाशेन एनेक्स्चर 3 दाखयलां की दी एरिया हॅज नॉट इन्क्रीज 5 वर्स एरिया गेलो ना सो खंय काय तुमी तेजे चिंतले आसतले आनी त्या चिंतून तुमी आतां रिवायज सपोर्ट प्रायस जो रायसा 2 रुपये वाडयला हे चिंतून केल्ले 2 रुपया तुमकां दिसता हे 2 रुपयाचेर फार्मरां आनी फायदो जातलो भरपूर आनी ते हॅपी आसतले विथ 2 रुपीज वॉट कायंड ऑफ अ प्रॅक्टिकल डिसिजन वॉज दीस टेकन जेन्ना एरिया वाडना म्हणजे तुका कळ्ळें एरिया वाडना म्हणजे यूथ येना आनी जमीन तुगे वाडयना पूण तुमी डिसिजन घेता 2 रुपये वाडोवपाक हे डिसिजन कोण घेता 2 रुपया तुका 2 रुपया म्हणजे व्हडले फार्मरां शिरी पडटले तुमी केन्ना चिंतिला हे फार्मर्स 5 वर्स जाले तुगे एरिया वाडना तुगे सपोर्ट सिस्टम जो आहा एरिया वाढले बरे तुगे मिनिमम सपोर्ट प्रायस जो आहा बाबा एरिया वाढल्या वाच मुगे क्वेश्चन तुका ते 2 रुपया तुम्ही वाडयले ते कित म्हूण चिंतून वाडयला कोण वाडयले 2 रुपयाचेर आनी तुगे प्रोग्रेस जातलो पेडीचेरी तुका दिसना आनी वाडपा जाय म्हूण 2 रुपीज इज नथिंग न्हू एरिया वाढले बरे हय सो 2 रुपीज इज नॉट अ प्रॅक्टिकल सोल्युशन हे बिस्त वाडयला नावा पासत त्या लागून ते तू वाडय म्हणटा आय थिंक स्पीकर सर हेजे मातशें लक्ष घालपा जाय 2 रुपीज जे वाडयला नावा पासत वाडयला प्रॅक्टिकली मॅच जायना जो डेटा दिला ते डेटा प्रमाणे फार्मर्सा कडेन एनालायज करून आमकां एटलीस्ट 25-30 रुपीज एस्कोन रेट चोवपा जाय नॉट विथ 2 रुपीज सर इट इज नॉट अ क्वेश्चन ऑफ ओनली रुपीज 2 रुपीज आमी एग्रीकल्चराच्या बाबतीत सगळ्यो ज्यो सबसिडी दिता पळय न्ही त्यो जर एकंदर पळयत म्हणजे आमी फेन्सिंगा खातीर सबसिडी दिता आमी प्लांटेशना खातीर सबसिडी दिता आमी हार्वेस्टिंग करपा खातीर सबसिडी दिता इरिगेशना खातीर सबसिडी दिता ओवरऑल ह्या सगळ्या सेक्टरात आमी सबसिडी दिता आणि आता तरी आमी रायस फ्लोर मिल रायस हे जे आहा पळय न्हू तोय घालपाचो ठरयला जेणे करून आमचे सगळो रायस भात जे आसले पळय न्ही आतां पर्यंत हांगाच्यान भायर वयताले एक्सपोर्ट आनी प्रोसेस जावन येताले आमच्या अंडर बायोडायवर्सिटी हाच्या अंतर्गत एक ताजोय विचार आमी केला म्हणून म्हाका दिसता शेतकऱ्यांक जो सपोर्ट दिवपाक जाय पळय न्ही तो 100% आमी सपोर्ट दिता इन्क्लुडींग म्हाजें तर म्हणणें आहा की आमी किसान क्रेडीट कार्ड सॉयल हेल्थ कार्ड आमच्या फाटल्या 6 वर्साच्या टेन्युअरात हाजो जर नंबर पळयत जाल्यार डेफिनेटली हाजो नंबर डबल जाला हे म्हाका सांगता आसतना खूब खोस भोगता त्या खातीर हे सरकार जे आसा पळय न्ही हे शेतकऱ्यांक सपोर्ट करपी सरकार आसा हे शेतकऱ्यांचें सरकार आसा म्हणपाक काय हरकत एक ना रिक्वेस्ट इम्पॅक्ट असेसमेंट फार्मर्सांक जे कोण ही जमीन रोयताय तांकां आपोयाय आणि प्रत्येक जाणागेलो फीडबॅक घेयाय
की कितली 2 रुपये हेल्प जाता वो जायना आणि कितली केले जाल्यार हेल्प जातले आणि हे एसेस करून मुका वयलो रिवाइज प्राइस दिल्या पयलीं आमी जो सपोर्ट प्रायस दिता त्याच्या गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे इट इज एक्स्ट्रा 2 रुपीज आमी ताका दिवपाक लागला आमचो सपोर्ट प्रायस आसाच आसा. येस जी तारुलकर. हांव ऑनरेबल मिनिस्टराक एक प्रश्न विचारूंक सोदता. एनेक्शन 2 चे रिप्लाय दिला म्हणजे एश्युअर्ड प्रायसीस फॉर एग्रीकल्चर पर्पज म्हणजे नाल्लाचेर तुम्ही विचारता. नाल्लाचो एश्युअर्ड प्रायस हा 15 रुपया. आता प्रोड्युसर जो आहा तो होलसेल घालता तेका 30 ते 35 रुपया आणि हांगा एग्रीकल्चरचो रेट हा 15 रुपया. सो ह्यो 15 रुपया कित्याक केला म्हणजे 13 रुपयान जर घेतलो 2 रुपया एग्रीकल्चर डिपार्टमेंटान शेतकऱ्यांक दिवचो. पूण जेन्ना प्रोड्युसर 30 रुपया 35 रुपयान घालता आणि तुझो हांगा 15 रुपया म्हणजे तुझो रोल डिपार्टमेंटाचो कांयच ना. म्हाजो प्रश्न इतलोच आहा 15 रुपयाचे तूं 30 रुपया हे वाडयतलो ना. येस नाल आणि मंत्री. वाडोवपाक जाय 15 रुपया. रेट जो आसा तो कितें म्हाका दिसता 20 रुपया दिता न्हू 15 रुपया 15 रुपया मार्केटाक मार्केटात 35-40 रुपया आसा. परचेज करपाक तुझे 15 रुपया आमचे पडना ते वाडोवंक जाय. तेजे विचार करता आमी येस. विचार करता. नेक्स्ट क्वेश्चन से अलेक्स लॉरेंस. क्वेश्चन नंबर 2 3. To be permitted to ask 3B. 3B. आज एग्रीकल्चर बेटी म्हाका पत्ता मरे 3B. 3B या आसा. आमगे फार्मर आसा पळय हो आसा आमगेलो शेतकरी. रिप्लाय एज पर सायकल. ठीक है sir. The gap between local vegetables procured and vegetables imported is 20 tons. म्हणजे 20 टन आमी शॉर्ट पडटाय जे प्रोडक्शन आमी गोंयांत काडटाय आनी गोंया भायर सांडटाय. ते स्टेप्स जर तर घेतलो जाल्यार हे रिड्यूस करपाक. According to me this figure is not correct. This figure is not correct because you certainly don't have the answer. Anyway, we will not go into that. Rara, we will not go into that. कित्याक 20 tons ही short जावपा शकना. 20 tons म्हळ्यार कांय न्ही. So I was हांव question reply check करतालो आनी रिप्लायान चेक केलें जाल्यार आहा you have done a nice thing. तुवें young farmer एक brand ambassador म्हूण केला वामन सावंत. No problem. You have done something for agriculture. But here is what are you doing, what are your plans to improve the production. म्हणजे आता greatest challenge हा भुरग्यांक कितको एग्रीकल्चर व्हरपाचें. म्हणजे नेक्स्ट जनरेशन कितको व्हरपाचें. तुगे जनरेशन जालें काबार मुगे जनरेशन आनी त्या तेंपार तेंय गांवां जातालें. नेक्स्ट जनरेशन कितको वतलें तें. तेका लागून तूं कितें स्टेप्स घेतलो. Because you said that 8,800 hectares are there under cultivation. Even that I doubt. Even तेजे फिगराचेर हांव तुका हें कोत्ता. I will say that I am not sure. I mean, I am not happy with the figures. But still, what steps are you going to take? तूं भुरग्यांक एग्रीकल्चर येवपाक मुगे एकूच म्हणणें आहा जेन्ना आमी इतले एग्रीकल्चरान काम करताय. I will come to subsidy मागीर. What steps you are going to say? म्हणजे तूं भुरग्यांक एग्रीकल्चरा भुरग्यांक एकूच हेतो आहा. एक भुरग्याक जायते हेतो कितें आहा आमकां कितको प्रॉफिटेबल जातलें आमी कितको जोडटले. आज आमी एवरी पर्सन इज लुकिंग एट इंटरेस्ट म्हणजे आपणाक कितें फायदो आहा त्या बाबतींत तूं कितें करतलो. स्पीकर सर तुमी खबर आसतली मडगांव आमच्या आग्रेच्या डिपार्टमेंटाचे ट्रेनिंग सेंटर आसा आनी थंय चडशे भुरगे यंग भुरगे चडशे येतात आनी चड ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट ट्रेनिंग येता आनी आमी तांकां ट्रेनिंग दिवन उमेदीन येता ते कित्याक येतात ते आमच्यो ज्यो जमनी आसात त्यो आमच्यो जमनी राखून दवरपाक. आमकां त्यो जमनी जाय जाल्यार फाल्यां जर जमनी सगळ्यांनी गेल्यो हाती भायर आमी गोंयकार परकी जातले. म्हणून ताका लागून आमच्या भुरग्यांक आतां हें येयल्या जाग येयल्या आनी ते भुरगे सगळे तेज्या ट्रेनिंग येता आमच्या मडगांव ट्रेनिंग सेंटरान
आनी ते भुरगे येता ट्रेनींग घेतात आनी ते शिकलेले भुरगे येतात सगळे गोंयचे येता सगळे आनी ते भुरगे आयज तांकां इंट्रस्ट जाला आनी हांव तांकां इंट्रस्ट घेवचो अशें म्हणटा की आमकां आमची जमीन आमकां जाय आमी राखून दवरपा जाय आनी तांकां ते आयज तांकां दिसलां भुरग्यांक उमेद येयल्या की आमची जमनी दवरपा जाय जाणटेल्यांची पुर्वजांची जमनी आसा त्यो राखून दवरपाक जाय ताका लागून जशी तूं करता पळय शेती हांगा तुगेले कॉन्स्टिट्युन्सी कुर्तोरी तशी तांकांय मातशें उमेद हाडपाक जाय तेन्ना तांकांय व्हरून दाखोवपाक जाय तूं कशी शेतार वयता कितें करता सगळें तशी तूं ट्रॅक्टर घालता तूं शेतकरी बरो शेतकरी आहा तूं तांकां भुरग्यांनी स्पीकर सर हांव एड करता स्पीकर सर आमी आमच्या सेकंडरी एड्युकेशन लेवलाचेर 8वी 9वी 10वी हांगासरूय बी तांकां एग्रीकल्चर सब्जेक्ट इंट्रोड्यूस केला आनी एग्रीकल्चर सब्जेक्ट इंट्रोड्यूस करता आसतना तांकां सगळी इन्फॉर्मेशन एग्रीकल्चराची ही दिता आतां तर आमी सुरवात केला की तांकां एक्चुअली शेतान व्हरोन तांकां प्रॅक्टिकली ते दाखोवप दॅट इज वन 11वी 12वी ह्या हेजेर एग्रीकल्चर हो वोकेशनल सब्जेक्ट आसा जेणे करून तांकां 11वी 12वी ही एग्रीकल्चर जाका इंट्रस्ट आसा ताका शिकपाकूय मेळटा तिसरी गजाल स्पीकर सर आमी आमची एग्रीकल्चर कॉलेज सरकाराची सुरवात केली जेणे करून ओल्ड गोवा हांगासर आमी नवीन कॉलेज बिल्डींग बांदपाकूय घेतल्या आतां जवळपास आमचे भुरगे 43rd इयरान पावल्या जे एग्रीकल्चर कॉलेजी खातीर दर वर्सा भुरगे भायर वयताले जवळपास 10 ते 12 भुरगे तरी दर वर्सा एग्रीकल्चर कॉलेजीन एडमिशन घेताले आनी म्हाका दिसता विजय एका सारकी खबर आसतली ही ज BSc इन एग्रीकल्चरिस्ट त्या खातीर एग्रीकल्चर घेतल्या उपरांत इन ग्रॅज्युएशन इन एग्रीकल्चराक कितलो व्हडलो स्कोप आहा तेच लक्षांत घेवन आमी स्वताची आमची कॉलेज सुरवात केली जेणे करून दर वर्सा 60 भुरगे ताका एडमिशन घेता इन फ्युचर हे भुरगे हे वेगवेगळ्या सेक्टरांत काम करपाक शकतले नॉट ओन्ली एज अ म्हणजे झोनल एग्रीकल्चर ऑफिसर अशें म्हणूनच न्ही तर हे भुरगे आपले स्वता एग्रीकल्चरिस्ट जावपाक शकता इतको व्हडलो स्कोप हो एग्रीकल्चरान आसा आनी हे सगळें सांगता आसतना म्हणून नव्यानूच आमी एग्री क्लिनीक इट इज अ गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्कीम आसा ती ऑलरेडी आमच्या प्रायवेटली एकट्यान सुरवात केल्या आनी दोज हू आर ग्रॅज्युएटेड इन अ बॉटनी किंवा ग्रॅज्युएटेड इन अ एग्रीकल्चर रिलेटेड सब्जेक्ट तांच्यांनी जर एग्रो क्लिनीक इट इज अ फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे ते केल्या उपरांत विथ द सबसिडी लोन गव्हर्मेंट दिता एग्री क्लिनीक कोर्स हो आमच्या साखळीत सुरवात करता त्यांनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो एप्रुवल घेतला आणि हो कोर्स जर केल्या उपरांत ताका 20 लाख रुपीज पर्यंत गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे सबसिडाइज लोन दिता तेच्यानी आतापर्यंत आमी फक्त आमची क्लिनिका पळयली आता एग्री क्लिनिकूय सुरू जावपाक लागल्या म्हणजे तेजी सॉयल टेस्टिंगा पासून आमी नवीन एग्रीकल्चर कितें घेवचें ऑर्गेनिक कशें करचें कशा पद्दतीचें प्लांटेशन करचें हाजो सगळो विचार एग्रीकल्चर डिपार्टमेंट हे करपाक लागला आणि ताका सपोर्ट हो गव्हर्मेंट करता म्हणजे ताका इट इज नॉट जस्ट ओन्ली द एग्रीकल्चर त्या ती गोंयांत हे खूप मोठ्या प्रमाणात एग्रीकल्चराचेर इवन दो द रिसर्च जे आहा पळय न्ही म्हणजे आमचे एला फॉर्म्स आसात ICR आसात की ICRांतल्यान वेगवेगळ्या पद्दतीचे रिसर्च एग्रीकल्चरांतले हे सुरूच आसता आणि हल्लीच म्हणजे आमचे केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंग चौहान हांच्यांनी जवळपास 12 दिसाचे कॅम्प केले जेणे करून पुराय गोंयभर जवळपास 12 तालुक्यांनी त्यांच्यानी सॉयल टेस्टिंग व स्पेशल लॅब प्रोविजन करून सगळीकडे सॉयल टेस्टिंग केले इतके इम्पॉर्टन्स जे आसा ते एग्रीकल्चराक केंद्र डबल इंजिनचे सरकार हे दिवपाक लागला म्हणून शेतकऱ्याक इम्पॉर्टन्स आसा त्याती हो प्रयत्न केंद्र डबल इंजिनच्या सरकारा मार्फत सुरू आसा Speaker sir, I just want to tell the chief minister सांगूंक सोदता हे भुरगे पड तूं म्हणटा तांकां शेतान धाडटलो आनी शेतान शिकयतलो आनी सब्जेक्ट इंट्रोड्यूस करतलो तुका जावपाना पेरंट्स भुरग्यांक शेतान देंवोवपाक सोदनाय आनी भुरगीं प्रिपेर्ड नाय शेतान देंवपाक कित्याक दीस भर ती घराक आज पयलीं आमी खेडो वयताले आनी पांय मातशें झाडान घेताले रोगत येताले आतां भुरग्यांक जायना सो दीस चॅलेंज इज देयर बिफोर यू हे भुरग्यांक विचार कोणाक एकल्याक शेतान देंवपाक जालें ते दुसरे दिसा परत देंवपा न्हय नाल्यार तेंगे आवय बापूय तांकां देंवोवपाक दिवपा न्हय नाव सेकंड पार्ट हांव एग्रीकल्चराचें सांगू तुका तूं सब्जेक्ट करता आसतना द ओन्ली वे यू कॅन डू इट is by increasing the support price, by increasing the price at what you buy, by giving more subsidy, kitaku profitable korpak. Out of the 100 students that are there in one class, एकलो दोग जाण गेले बरे हा आणि तेतू दोग जाण गेले जाल्यार ते प्रॉफिट मेळना जाल्यार तेही भायर सरतले so steps have to be concentrated on increase in subsidy therefore I will ask you atuka तुगेली भेंडी प्राइस जावं तुगेली बॉटल गोड जावं तुगेले कुकंबर जावं तुगे ब्रिंजॉल तुगे प्राइसीस सगळ्यो सेम आहाय चिली रेट 42 आहा मागीर भेंडी रेट 50 आहा बॉटल गोड तुगेले 30 रुपीज आहा ऑल दीस रेट्स आर कितले वर्स जाली तितली आहा केदो
कितून तूं इन्क्रीज करतलो तुका आय हॅव बीन टेकिंग रिप्रेझेंटेशन टू यू मेनी टायम्स हांव 2-3 4 मेळ्ळा मिनिस्टराक आनी हांव चीफ मिनिस्टराकूय सांगता की हो प्रायस म्हण तो इन्क्रीज जावपा जाय हो प्रायस इन्क्रीज जाले जाल्यार आतां थोडे शेतकार उरले आतां दिसत तितून ना ते थोडे शेतकार उरले हे शेतकारांक जर तर सांबाळटलो तूं केन्ना गिमी अ टायम लिमीट वेन यू आर गोइंग टू से ते विचार कोत्ते म्हण तें चलपाना कित्याक विचार कोत्ते तितून म्हळ्यार आनी तूं विचार कोत्ता म्हळ्यार आनी 5-10 शेतकार स्टॉप जाताय सो एवरी टायम विचार चलना मुगे एकूच रिक्वेस्ट आहा मिनिस्टराक तूं केन्ना ही रेट चडयतलो तेंक रेट जर तर मायज दिले जाल्यार ते एनकरेज जातले म्हळ्यार नव्यान शेतकारांनी हे नाय हे थोडे भुरगे येताय ते आहाय तेंकां सांबाळपाक गरी आनी हे फिगर पडे हा तुगेलो तुवें फिगर दिलो तो 20,000 टन्स म्हणटे इट इज नॉट 20,000 टन्स आनी भायर सान आनी ते भायर भाजी येता तुगे हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन नो डाउट दे आर डुईंग अ गुड जॉब नो डाउट they are made into profit they are running well no doubt and after that there is something else speaker sir Yes, how much pesticide Prashna okay Karna. pointed question taka what are you doing for the second question mugele what are you doing to increase the rate of this tugele rate at which you buy from the farmers in Goa farmerankode गोंयचे farmerankode तू rate get ती can increase करतलो ती increase केले बगर आनी तुगेले शेतकार एनकरेज जाशे आता आमी जे तुमी जाणा आसता की अग्रिकल्चर पॉलिसी जी आमी केल्या आनी तितून पॉलिसी कित्याक केल्ली आसा की गोंयची खंयचीच जमीन इन्वेस्ट पाडांक उरची न्हू म्हणून आनी ते पॉलिसी भितर आमचे सगळे तरेचे आसा आनी आमी ते तूं म्हणटा त्या प्रमाणे मनशां जे आसा आमचे हे आसा गोंयचे लोक जे शेती करना कांय करना तांकां हे जे रेट आसा पळय आमी आतां हे आसा आमी रोखडे रिव्यू करतले चेंज हे करतले केन्ना रोखडे करतले ओकडी म्हळ्यार केन्ना because why you know speaker sir it is very important हांव कित्याक झगडटा I am not he is my most favorite minister ताडे मानागा it's a fact but agriculture you have to do it you are तुका खबर आहा तुगे कितू शेतकार आहाय ते so we want that rate to be increased no he is my favorite because of a different reason but no he is my favorite for different reason but agriculture is my pet subject सारको so तेक लागोन ते agriculture म्हाका तेणे एश्योरन्स दिनी बाबा within 1 month he is Speaker sir, हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आणि एग्रीकल्चर डिपार्टमेंट या दोगांय कडल्यान हांव प्रपोजल फायनान्स डिपार्टमेंटाक मागून घेता आनी ताजेर विचार करून बेगिनात बेगीन रिवायज करपाचो प्रयत्न करता आमचे एग्रीकल्चर पॉलिसीज ऑलरेडी डिक्लेअर्ड आसा बट दोगांयचो म्हणजे एग्रीकल्चर डिपार्टमेंट आनी हॉर्टिकल्चर हेंचे कंपॅरिजन घेवन आमी हे रेट जे आहा रिवायज करता बट स्पीकर सर एक सांगपाक सोदता की गोंय हे बारीक राज्य आसून सुद्दां हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन ज्या पद्दतीन आमचे काम करता राज्यात इतर राज्यांनी अशा पद्दतीचे काम चलना कारण प्रोक्युअर करप आनी विकप हे व्हडल्या जे एग्रीकल्चर डिपेंडंट स्टेट आहा थंय सुद्दां अशा पद्दतीचे चलना थंयसर प्रायवेट मार्केटिंग सुरू आसता पण आमी कॉर्पोरेशन करून आमच्या शेतकारा कडल्यान विकत घेवपाची जी संकल्पना आसा ही खूब बरी संकल्पना आनी ताका अजुनूय बी म्हणजे एश्युअर्ड प्रायस जाका आमी म्हणटा तो आमच्या हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन मार्फत दिता पण एकदा परत खूब वर्सां जालो रिवायज करूं ना तूं सांगता ते बरोबर आहा तो एकदा प्रपोजल मागून घेवन तो आनी कंपॅरिजन स्टडी मार्केटा बरोबर आनी इतर स्टेटी बरोबर करून आमी तो प्रायस जो आहा पळय हो दिवपाक प्रॉमिस करता one small thing ST farmerank हे आहा लोन आहा for 1 lakh loan amount is 1 lakh तो 5 lakhs करपाचो सेकंड ST farmerank सबसिडी आहा ती 50% केलो आहा पयली 90% आसलेली अंडर RKVY आज जो तर जात जाल्यार if not 90 at least 70 or something can be done. These are my 2 suggestions to the government. Kitago, please take this as seriously because there are few people left. Itle mage contention. Sri Dinesh Kabra. Honorable Minister उत्तर दिला आणि त्याचे रिप्लाय पळयतले स्पीकर सर आता त्याचे एक उत्तरान जे हांवें पळयला स्पीकर सर द गव्हर्नमेंट is procuring vegetable cultivated by farmers at 150% of the average cost of production is the answer to the answer दिल्ले स्पीकर मागीर फुडें एक आन्सर दिला की एक आमचो भुरगो गोंयचो भुरगो एक बरो फार्मर म्हणून तेणी ताका संपूर्ण गोंयचो एक मोटिवेशन करपाक ऑनरेबल CMान ताका केलो
म्हाका फक्त एक पॉइंटेड क्वेश्चन विचारता स्पीकर सर की जे असिस्टंट जे हायब्रीड व्हेजिटेबल्स एक्सलन्स बी करता म्हाका सांग आमचे सगळे ऑफिसर अग्रिकल्चर ऑफिसर बरें काम करता हांव ना म्हणना तांकां तूं खंय तरी टार्गेट दितलो बाबा हे वर्सा कल्टिवेशन जे हे केलां हे कल्टिवेशन ह्या वर्सा आनी वाडोवपाक जाय जे डिस्ट्रिक्टान आतां वास्को हांव करूं शकना वास्को जागोच ना म्हणजे वास्को म्हणून मोरमुगांव जागोच ना अग्रिकल्चर हे करपाक हांव प्रश्न विचारता आमच्या भागांतल्यान हांवें पळयलां शेतां बेटां ही पाडांग आसा एक टायपार तुवेंच ते टेनन्सी एक्ट आनी हे हाडपाक तूंच कारणभूत आसलो कारण कितें आशिल्लें स्पीकर सर की कोणाक लोकांक जमीन दिवची ती रोवपाक पूण आज आमचे मतदारसंघात जे WRD उदक दिता मातशें लेट दिता तें मातशें एक लक्षांत घाल कित्याक हे फावटी पावस मातसो म्हणजे उदक लेट सोडलें जानेवारीन सोडलें सो तें एक लक्ष तुमी घालचें पूण म्हाजें एक पॉयंटेड क्वेश्चन आसा की अग्रिकल्चर ऑफिसर जे JDO तेजे सगळे ऑफिसर जे आसा तांकां जे प्रोडक्शन जे लास्ट इयर केल्लें हे फार्मरान हेंचे कडेन बसून बाबा ह्या वर्साक हे इतलें प्रोडक्शन तूं करचें हेचे खातीर ही मिटिंगे ते करता हांव ना म्हणना पूण तेजे ऑप्टिमम यूज जायना कित्याक आनी तेजेर तूं कितें घालतलो हांवें ती पॉलिसी तुजी वाचल्या फुल्ली वाचल्या पूण तितून भितर हें मेन्शन ना की ऑफिसरांक जबाबदारी दिवपाची ऑफिसरान खंय तरी रिस्पॉन्सिबिलिटी दिवपाची अग्रिकल्चर वाडोवपाक आनी जो रिजनल बाब म्हणटा की जे सबसिडी जे आज भुरगे जर शेतां वचपाक जाय फक्त पयशे पळयता बाबा हांव इतले वयतलो म्हाका कितले मेळटले जाणटेले ते पळयनासले स्पीकर सर जाणटेल्यांक उमेदीन वयताले आनी आमकां व्हरताले पूण हे आनी आतांचे खूब फरक पडला आमी कितलेच हांगा असेंब्लीन बोवाळ मारले कांय जावपाचें ना सो हेजे खातीर जे भुरग्यांक जे इन्सेंटिवायज म्हणजे कशें आहा जे सबसिडी फाल्यां आमी पयलीं भायली व्हेजिटेबल येता आमचे परस सवाय येता आनी तो मागीर प्रायस आसा पळय तो फ्लक्च्युएट जाता सो तेजे खातीर हे हांवें सांगलां की वेदर द JDOs ऑफ द रिस्पेक्टीव तालुकाज एंड द स्टाफ वील गो ऑन द फील्ड एंड मीट ईच फार्मर to ask whether he is going to increase his production next year by how much tons or how many kilos and whether that assistance will be given to them. Speaker sir, already आम्ही instruction दिल्ले आसा सगळे जोनल ऑफिसरांक आणि जोनल अग्रिकल्चर ऑफिसर जे आसा इवन तांकां मातशें तांचे भितर हें केल्लें आसा कॉम्पिटिशन मध्ये दवरलें हांवें की जे जोनल अग्रिकल्चर ऑफिसर आसा जो एरिया वाडयता ताका 1 लाख म्हागेलो स्वताचे पयशे 1,50,000 आणि 25,000 माझे पैसे तांकां हांवें सांगलां एरिया वाडोवन दाखया म्हाका त्या प्रमाणे म्हाका तुमकां प्रायस दितलो वाडोवपाक सांगलें ऑलरेडी सांगलां आनी एरिया वाडोवपाक स्पीकर सर प्रायस उलो तो म्हाकाय खबर आहा तो एरिया वाडोवपाचो म्हजो प्रश्न जो पॉयंटेड आसा अग्रिकल्चर हांव रोयता म्हजी भाजी वर्साक कितली किलो जाली फुडल्या वर्सा ही किलो वाडोवपा खातीर हे मनशा कडेन म्हणजे म्हाज्या अग्रिकल्चर कडेन म्हाजे कडेन झोनल एग्रीकल्चर कितें तुवें गायडलायन्स घातल्या वाडोवपाक तुवें दिला ते एरिया वाडोवपाची 1 लाख रुपया हांव एरियाचे उलयना हांव म्हणटा हांव ऑलरेडी रोयता आमी ते सगळें केलां इन्क्लूड केलां सगळे तरेची भाजी नाल्ल सुपारी सगळे तरेचे वाडचे म्हणून हे सगळे तांकां इन्स्ट्रक्शन त्या प्रमाणे ते भोंवता थँक्यू स्पीकर येस श्री विजय सर स्पीकर सर रेजिनाल्डाचो तो फेवरेट मंत्री म्हजोय बी तसो फेवरेट तो पूण हांव ताका चड हें करना फकत एक सिंपल सांगता ही जी फिगरां दिल्या पळय ती सगळी खंयच्या खंय फिगरां स्पीकर सर सारकी दाखोव येता पूण हांव ते आनी काय हांव तुका सादें सांगता तुवें म्हणलां व्हेजिटेबल प्रोडक्शन इन 24-25 इज 1,10,880 टन्स एरिया अंडर कल्टिवेशन इज 8,863 हेक्टर्स स्पीकर सर फॅक्ट चेक असो आहा की हॉर्टिकल्चर कॉर्पोरेशन 1,624 to 1,662 टन्स व्हेजिटेबल 1,200 फार्मरां कडच्यान 2024-25 घेतले गोंयचे डेली व्हेजिटेबल रिक्वायरमेंट 300 ते 750 टन आहा म्हणल्यार इट इज मच बिलो युअर 1,10,000 सो हाजो अर्थ कितें जाता की आमी भायल्यान चड करून बेळगांवच्यान भरमसाट भितर घेतात तुमी जो गॅप दाखयला जो रिजनल उलयतालो 20,639 टन हे कमी आहा हे फिगर सारकें ना हे दिस्तूच ताणें केलां आनी तें तुका दिलां म्हणटकीर हांव एक तुजे कडेन एश्युरन्स मागता कलेक्ट करप एक्युरेट इन्फॉर्मेशन फक्त व्हेजिटेबलांची आनी सबसिडी टायमार पावप इतलेंच तूं तांकां मातशें सांग आनी इतलोच म्हाका एश्युरन्स दी व्हेजिटेबल टायमार खंय पावपाची ती ना मातशें डेटा सारको घे म्हणून हो डेटा सारको ना हय डिटेल हय मात तूं डेटा सारको घे म्हणून सांगता घेता घेता तो हाका तुका डायरेक्टर म्हाजी विसर पडले आज तो म्हजे परस व्हडलो तो मात जाणटो चड जाला विसर बी पडपाक लागल्या जाणटो जाल्यार विसर पडटा आसतली कोण
डायरेक्टर आमचो यार नाव कॅन्सल केली senior रे तो. तुमची तो हुशार तो तशें काय. हुशार रे, पण म्हाका सिनियर तो ताका माझी विसर पडल्या कॅश बी पिकल्या ताचे. विचार विचार. Next question say Uriah Remo. जे आन्सर्स Yes. केला Yeah, answer. So, कॉलआउट केला. Speaker sir, start question number 4A. 4A. A. A. 4A. तू माझे आन्सर कर. फोरेज आन्सर फायनल. Answer as per section. आन्सर एज पर कंप्लीट. Speaker sir, हो प्रश्न पड आहा, इट्स अबाउट साऊथ वेस्ट पोर्ट. आता जेन्ना गोंयांत मायनिंग बंद जाले त्या वेळार कोळसो हाडपाचो प्रयत्न 2012च्या नंतर गोंयांत जालो. सगळ्याक बोवाळ जालो. सर ऑब्जेक्ट फर्स्ट. तो जे सांगता पळय न्ही 2012 उपरांत कोळसो हाडपाक गोंयांत सुरवात जाली हे पयली चूक. कित्याक ते रॉंग स्टेटमेंट वतलो रिकॉर्डाचेर म्हणून हांवें सांगलें. कोळसो खूप पयलींच्यान हाडटा ना, 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 2012 ऐक मरे, बरें स्टार्ट पण लागलो. तूं सुरवात चुकीच्या हातून करूं नाका. कोळसो पयलींच्यान हाडटा हे पयलीं सांग. स्पीकर सर, डिस्टर्ब एक एक आन्सर सुसेगाद दी. 3 सप्लिमेंटरी मेळटा म्हाका. आतां सांग. 20 मिनटी आहाय. हाना स्पीकर सर, मुर्मुगांव पोर्ट ट्रस्ट ही अथॉरिटी पळय एमी आपल्यागेले 2 बथ, एक JSW आणि एक अदानी. दे वर गिवन टू इम्पोर्ट इनॉर्मस अमाउंट ऑफ क्वांटिटीज ऑफ कोल. आणि जेन्ना हेचे पब्लिक हियरिंग जाले त्या वेळार वन ऑफ द लार्जस्ट पब्लिक हियरिंग्स इन द हिस्ट्री ऑफ गोवा. 10 days स्पीकर सर. आणि सगळे गोंयकारीन आमकां हिंगा गोंयांत कोळसो हेजे आमकां नाका म्हणून एक प्रयत्न जालो. But EAC recommended that environmental clearance. Speaker sir, मुखेलमंत्री तेन्नाचो आणि आतांचो बाब प्रमोद सावंताचो मेंटर दोतोर बाब मनोहर पर्रीकराची लेटर आशिल्ली की हर्षवर्धन हाक तेणे 2017 ही लेटर बरयली. I'll just read the contents. The Goa State Pollution Control Board has conducted public hearing for the project on proposal during which public has opposed and objected to the proposed increased handling of coal. As present handling is causing air pollution in Vasco City. The air quality monitoring system of the Pollution Control Board indicate that particulate matter is exceeding the prescribed limits for the present handling capacity, and GSPCB has directed Southwest Port to reduce their present handling capacity by 25%. In such circumstances, it would not be prudent to consider the request made by Southwest Port for increasing the coal handling capacity. This letter is on record. And that's because, sir, Goa State Pollution Control Board and they reduced the capacity by 25%. And after the demise of Manohar Parrikar, it looks like the original permissions were quietly restored. And that's because, sir, Jenna JSW applied to Goa Coastal Zonal Management Authority. Expert committee member पड आशिल्ले, तेंगेलो report आहा आमकडे. या expert committee members themselves noted की pollution, coal spillage आणि environmental violation जाता. Speaker sir, despite that, तेंका permission दिली. आता प्रश्न मुखेलमंत्री पयलो मुगेलो. Jenna Department of Environment wrote letter to Goa Coastal Zonal Management Authority stating that there should not be an increase of coal at MPT. Was this said letter part of the CZMP 2011 report that was kept in public domain during the public hearing? O पहिलो प्रश्न सांग म्हाका. yes. ही लेटर स्पीकर सर, तो जे विचारता कोस्टल झोन मॅनेजमेंटाचे लेटर जे आसा पळय न्ही, इट इज you are referring to the letter 14/12/2022. No. Then Speaker sir, CZMP 2011 and Jenna Environment wrote a letter to GSED Goa Coastal Management Authority stating that there should not be an increase of coal handling at MPT. The said letter
report was, it was kept in public domain. Public दवरली ती. Speaker sir, हे केल्लें काय म्हणटा, खबर तूं आसूं ना तेन्ना. बरें, मुखार वयता. Speaker sir, I charge that basically this letter was part of CZMP 2011 report. It was finally submitted to the National Coastal Zonal Management Authority. ही letter हिंगा public hearing आशिल्ली, पण तुम Delhi धाडली ती letter Coastal Zonal Management Authority ची. कोस्टल झोन मॅनेजमेंटाची लेटर जी आसा पळय स्पीकर सर, ती आमी मार्मागोवा पोर्ट ऑथॉरिटी आसतले बाकीच्या धाडल्या. Speaker sir, I directly सांगता मोर्मुगांव धाडला म्हणाका. Speaker sir, you have not sent this letter. This letter was kept in hiding. And this letter was, when EC was granted, because how this EC first is permitted without this letter going, Ministry of Environment dalna thi. Absolutely dalna. Chief Minister, I am very clear, ye dalna. Dalna stona enka ye dila. You show me dalti. Muko dalna tu ye tinga, te report hai muko. हांव घेता स्पीकर सरांनी दिता तेका फुडें उलय. लेटर दिल ना न्हू, काय दिवपा ना तुगे डिपार्टमेंट नाच. Speaker sir, आता my charge, first of all, is that the government, without Jenna department itself, Goa Coastal Zonal Management Authority ची letter सांगता, ती letter can't tinga Delhi dane. That was not part of that particular thing. Others, because my charge is that the government. तुझो प्रश्न विचार. A, B, C, उलोवपाक वतलो. जाता न्हू. तू 3 प्रश्न विचार. तू एक प्रश्न विचार. जाता ना. पयलो प्रश्न म्हणटाणे दित मू हे. Okay. Speaker sir, ती letter दिवू ना. So first of all, EC दिवपाचे, it is illegal. The EC itself is illegal. The central engine is kept in the dark rather than this engine. So why was that letter not given? Why was it kept in hiding? Public hearing आती आहली. ती letter तीन कित्याक धाडला? Objection आहली होतो. स्पीकर सर, हे पयलो प्रश्न. स्पीकर सर, EC जी आहा पळय न्ही, रेग्युलर कायद्या प्रमाणे ताका EC मेळ्ळा. करस्पॉन्डन्स जितको ताका करपाक जाय पब्लीक हियरिंगाचे जितके सगळे करस्पॉन्डन्स धाडपाक जाय ते धाडल्या. आणि ताच्या उपरांत मिनिस्ट्री ऑफ द एनवायरमेंट फॉरेस्ट क्लायमेट चेंज I am very specific. ती letter धाडली CZMP चे. स्पीकर सर, पब्लीक हियरिंगान जितके सगळे ऑन रेकॉर्ड आयिल्ले तितके सगळे ऑन रेकॉर्ड आयिल्ले डॉक्युमेंट जे आसा ते धाडल्या. ताच्या उपरांत Speaker sir, हांव आतां धाड ती letter मातशें टेबल कर म्हाका. ती letter मातशें तूं टेबल कर ना. आसूं ना. It is a lapse. It is a lapse. It is a lapse. Honorable Chief Minister, I am speaking on facts. It is a lapse. It was not sent. Other Speaker sir, दुसरे मुद्द्याचे येता. Letter आसूं ना. So that itself, jenna objection alle, that is a lapse. Other Speaker sir, my charge is that the government is allowing illegalities in MPA. Other excess coal handling or दूसरा मुद्दा मुखेलमंत्री भाषा पोसा दूसरा. We are not allowing illegally. पहिल्या अरे हा हेच मरे हांव not allowing हेच मरे हांव. ताका लिमिट जी आहा त्या लिमिटानूच आमी कोल हँडलिंग करपा खातीर दिता. बरें, ओके बोस. आतां हांव विचारता तुकडे. स्पीकर सर, जेन्ना मुखेलमंत्री म्हणटा I am putting a charge that excess illegality थिंगा हँडल केला. आतां स्पीकर सर, excess coal pot हँडल केला. 1239 जिंदाल blue-eyed boy of the government. तेगेले EC आहले 5 million metric ton. एणे हँडल केले 12-13 6.89 million metric ton. 14-15 एणे हँडल केले 8 lakh million metric ton when his limit was 5 lakhs. 15-16 एणे केले 9 lakh almost 10 million metric ton. तो मोठा लिमिटान दिला. This is on record. Speaker sir, म्हणजे EC by double एमी कोर्सो मुखार वयना. Other Speaker sir, my second charge is that Goa State Pollution Control Board and the government today is not serious. You all are not serious. तू मोठा सगळे EC लिमिटा हांव विचारता. Speaker sir, ह्यो 3 पॉड केशी आहाय जेन्ना 5 million metric ton was the allowance. Other, my second charge is that you are not serious about the port town of Vasco. You have to tell the House of what action have you taken. Yeah. It is not true. Is it not true that SWP handled 9 million metric tons?
You were not the minister then, but the government was the same. Speaker sir, pollution principle in law, the polluter pays. This is but the law of our government is we reward the polluter, especially when it comes to Jindal and Adani. In this particular case, you please tell me why, what is the current case? Because who really controls import and export of coal is the Goa State Pollution Control Board. I totally agree with the figures that you have. You agree? Mentioned. 100%. The fact is that the MPT, or as it was known that time, did allow the import of so much of coal. Till today, Goa State Pollution Control Board has not given them permission to increase the quantity of import of coal. Till today, you can verify this fact. And why have we not given permission? Is it because we have asked them to implement various steps, like for example a dome. Now the bypass has come. As a consequence of the bypass, trucks are not passing through Vasco City like before. I'm sure my colleague Daji and Sankar will agree with me that in Vasco City, the pollution levels have come down drastically. Now, as far as why am I not making a figure, giving you a figure, is for the simple reason that it is just 2-3 months that these things have come into force, or they've started this, like use of the dome, use of the bypass. That is why we would like to give you concrete figures. Give us another 3-4 months. I'm sure next assembly session, we will give you the correct figures. No. Speaker sir, मंत्री ने उत्तर दिला. One second. I did not reply to as far as the cases are concerned. As far as the cases are concerned, there also, as I said, the quantities are correct. There we sought the opinion of one advocate, Advocate Joachim. He has given opinion that we have to appeal on the High Court ruling, which came against us on a technical ground. In turn, I did not agree with that. He gave an opinion that we should go to the Supreme Court. We should appeal on the High Court order. I agreed that we should appeal. However, the Pollution Board per se is an autonomous body. The then chairman took a decision that there is no need of appealing in the Supreme Court. Not agreeing with that opinion, we went to another advocate. He was of the opinion that for the time that lapsed, I think over 2 years had passed. So for the time that lapsed, he should, there is no point in appealing to the Supreme Court. However, should the board want, they can take a chance. In view of the conflicting things, we have sent the file to the AG, and we are waiting for his opinion. Okay. सांग बरें. स्पीकर सर, आता मुखेलमंत्री म्हणटालो सगळे इसी पुरमाण जाता आणि मंत्रीन आन्सर दिला की इसी पुरमाण जाल ना आणि तो चेअरमॅन ऑलरेडी सांगला की ऑलरेडी ओपिनियन दे मरे आज उलोवन दे न्हू 5 मिनिटे आहे 7 तुका 2 मिनिटे दिता तुका कोणी उलोवं नाका म्हणटा तूं उलयला मरे. आता ना
It's very clear. आता also or वास्को सारान जेन्ना आमी गेले सगळे कंप्लेन कोताय. It happened during COVID time. ताज्या उपरांत जो जितको infrastructure ready केला पळय न्ही. Agreeing or what? Or Speaker whether- sir, तांणी एक ताज्या minute, उपरांत जो speaker sir, म्हाका उलोवन infrastructure दी ready न्हू. केला त्या infrastructureचेरूय भर दिवपाक जाय. जर डोम जो रेडी जालो पळय न्ही, अरे, आज ते तो आतांच जालो. डोमाचे ताज्या issue आमी उपरांत मुख्यमंत्री- हायवे कनेक्टिव्हिटी जी जाली पळय न्ही ती आतांच जाली. वास्को प्रॉपर सिटीचो मिनिस्टरान जे आतां अरे सांगलें पळय तुमी न्ही, सगळे तुवें भितरलो- केले हे हय रे, तुवें पण केला ताज्या म्हणा. बरोबर सगळे ती गोंय गजाल तुवेंच on केला. record येवपाक हांव जाय. तें म्हणा तुका. म्हणजे डोम क्लियर जालो, हायवे कनेक्टिव्हिटी जाली, ताज्या उपरांत हायवे वास्को सिटीचो बायपास काडला उपरांत सर, वास्को सिटीत Speaker sir, otherwise जो आसलो पळय न्ही, वास्को मान्य सिटीत मान्य मंत्री मुखेलमंत्री एक मिनिट मरे उलोवन दी म्हाका बोस मरे तू मातशें बोस तेच मरे सांग. उलय उलय मातशें उलय बोस हय. मरे मातशें बोस मरे तू मातशें बोस मरे. उलय सांग तू. आता स्पीकर सर क्वेश्चन इज व्हेरी क्लियर. हे सुरवातेक हांवें सांगलोलें आज हे सगळे जिंदाल जावं अदानी जावं हे सगळे आज सगळे इसी थिंगा तेंगेले जोरी तर चोयल्यार डबल आणि द pollution control board whether the board minister was not chairman that time he has agreed it is fault on part of the Goa state pollution control board. पहिले स्वादर पहिले ती लेटर दिल ना त्यांनी ईसी फेवर केल्या. दुसरे जेन्ना ओव्हर प्रोडक्शन जाला ते ओव्हर प्रोडक्शन जे जाला तेजे रिकवरी ना अपील केल ना. टेक्निकल ग्राउंडाचे केस जेन्ना भायर पडा अपील करपाक जाय सुप्रीम कोर्टान. आता सुप्रीम कोर्टान जेन्ना बारीक कितें तरी केस जाता तेजे अपील कोताय तुमी. हे कोट्यांनी रुपया कोटी कितले आता हेजेर येता. Because sir, already minister सांगला की we have sent for the opinion. तो जे सांगता पळय न्ही, ओपिनियन हा मुकोडे आमी ओपिनियन definitely हा एकदा- ओपिनियन एकदा तो ओपिनियन opinion was आला, already appeal sought. करपाक Now जाता. now the Speaker time sir, is left. हांगासर आमी कोणाकूच Because फक्त sir, सोडूंक ना. आमी it परत is a very clear cut. एक मिनिट सर सेस टॅक्स जो हा पळय न्ही, हो गोवा स्टेटीत आयला. दुसऱ्या तिसऱ्या स्टेटीत कोणी लागना. मुख्यमंत्री आन्सर करता मुख्यमंत्री आन्सर करता बसून घ्या. ना आता तू बसून स्पीकर घे. सर हे हांव मुख्यमंत्री मुखार कितें हाडपाक सोदता Yes. हे सिलेक्टिवली जेन्ना हे ग्रीन सेसाचोय टॉपिक येला दिस इज ऑल रिलेटेड टू कोर्टो जेन्ना ग्रीन सेसाचे टॉपिक येलो ती डायवर्ट केलो मुगेलो क्वेश्चन Speaker sir, आमी divert केला, ताका परत answer रिकवरी केला. करपाक जाय रिकवरी देर इज अदर Because sir, 154 crores of rupees we have recovered. the data is Because very sir, clear जवळपास that green this cess नाव पे government फक्त does not गोवा have the हे will. एक मिनिट पूर्ण ऐकून घ्या तो एक एक मिनिट. मिनिट. वेळ सर तुमका वेळ दिता सर या जिंदाला स्पीकर सर या जिंदालान 2013 till now has not paid a single rupee of cess. स्पीकर सर आमी ग्रीन सेस जो हा पळय न्ही, सरकार सारको टायमार अपील वचना सरकार या कंपनीक टाइम दिता स्पीकर सर तो जे नाव सांगता पळय न्ही, green cess नाव पे when will you recover this? प्रश्न विचार When will you recover? सुप्रीम कोर्ट अरे स्पीकर सर गेला स्पीकर सर एक नाव सरळ सांगता. ओडिशा नावान तुझा प्रश्न किती प्रश्न किती तुझा प्रश्न किती प्रश्न किती आता तयारी ना. सर्व बसून घ्या बसून घ्या स्पीकर सर तो answer ऐकून घेवपाच्या तयारीन ना. answer ऐकून घेवपाच्या ना. बसून घ्या. स्पीकर सर ताका मुख्यमंत्री संविधान उत्तर आसा. दिता तुझ्या प्रश्नाचे तुझ्या प्रश्नाचे उत्तर स्पीकर सर ग्रीन सेस सरकाराचा उपरांत तुला ऐकून घ्या ग्रीन सेस जो हा पळय न्ही, हो कलेक्ट केला आणि जे लक्षात घेवपाक जाय. स्पीकर सर आमी ग्रीन सेस कलेक्ट केला. 134 crores जो आसा पळय न्ही, तो ऑलरेडी आमी कलेक्ट केला. तुझ्या प्रश्नाचे उत्तर एक अपोजिशन लीडर मीडिया रेमो तुझ्या प्रश्नाचे उत्तर पुढचं आमी हाडूना हो. तुझ्या पुढचं आमी हाडूना. पुढचं फुडें हाडला ताका विचारात. जागा होती बसा फुडें हाडला ताका विचारात पयलीं. पुढच्याची जागा होती बसा अकॉर्डिंग टू द कन्सेंट जो हा पळय न्ही, तितकोच आमी तुझ्या जागा बसा स्पीकर सर तांकां ही संवय जाल्ली आहा. तुम्ही जागा बसा स्पीकर सर पुढचं फुडें हाडला ताका विचारात. मिस्टर इडी आलेमा
आतापर्यंत जी प्रिकॉशन घेतला ते आमच्या सरकारने सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांनी स्थगित करता